समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील पिंपळवाडी या छोट्याशा गावाच्या वेशीवर गावाचे युवा नेते आणि राष्ट्रीय काँग्रेसचे खटाव युवक तालुका अध्यक्ष अण्णासाहेब काकडे यांच्या माध्यमातून स्वागत कमान उभारण्यात येणार आहे। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या कमानीचे भूमिपूजन पोलीस उपनिरीक्षक अमित शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी स्वतः श्री काकडे साहेब तसेच बाळासाहेब गोफणे, जनार्दन गलंडे, नंदकुमार बरकडे, माजी सैनिक नारायण गोफणे, प्रज्वल गोफणे, महेश बरकडे, निलेश गलंडे, संजय बरकडे, आबाजी सुळे, नवनाथ गलंडे, सचिन गलंडे, सागर गलंडे, मारुती बरकडे, प्रकाश गलंडे, शामराव कारंडे, किरण सुळे, अमोल माने, सागर सजगणे, गणेश माने, राजू वावरे, किसन कोळेकर, सत्यवान गलंडे, विशाल गलंडे, तुकाराम गलंडे, रमेश साळुंखे, इंद्रजित गलंडे आदी उपस्थित होते। या कमानीमुळे गावाच्या वैभवात चांगली भर पडेल अशी चर्चा आहे। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी। आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर पिंपळवाडी गावची स्वागत कमान उभी करण्याचा विचार या ठिकाणी मी केला आणि आज हा स्वागत कमानीचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। आजपर्यंत खऱ्या अर्थानं पिंपळवाडी गाव दुर्लक्षित होतं। कुणाला सुद्धा पिंपळवाडी कळायचं नाही कुठं गाव आहे। गणेशवाडी ग्रामपंचायत अंतर्गत हे पिंपळवाडी गाव येतं आणि वडूजपासून 2-2.5 किलोमीटर अंतरावरती असलेलं पिंपळवाडी गाव, नडवळ रोडवरती असलेलं गाव, आजपर्यंत हे गाव नेमकं कुठे आहे हे लोकांना समजत नव्हतं। म्हणून मी स्वतः निर्णय घेतला आणि स्वतःच्या स्वखर्चातून ही गावची वेस स्वागत कमान उभी करण्याचा निर्णय घेतला। काही लोक पिंपळवाडी समजून तिकडं काळेवाडीमध्ये जायची, काही लोक पिंपळवाडी समजून नडवळमध्ये जायची आणि लोकांची गैरसोय व्हायची, लोकांना समजायचं नाही। म्हणून खऱ्या अर्थानं गावच्या विकासासाठी आपण एक पाऊल पुढं टाकत हे स्वागत कमान पिंपळवाडीमध्ये बांधण्याचा निर्णय घेतला आहे आणि ही स्वागत कमान खऱ्या अर्थानं पिंपळवाडीच्या विकासामध्ये, वैभवामध्ये भर टाकेल एवढंच मला वाटतं आणि इथंच थांबतो। जय हिंद, जय भारत। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।